नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वप्रथम सर्वांना. आणि मी जनार्दन काशीत स्वागत करतो तुमचं आपल्या JK7598 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज वार आहे शनिवार आणि तारीख आहे 23 आणि आता वाजलेत सकाळचे 10:40 झालेत. आपण ट्रिप 0 केली, CNG भरला. तुम्ही बघितलं असेल आता CNG मी फोटो टाकलेला. तर CNGवर लेट झालो जरा थोडंसं. खाली मंदिरात वगैरे जायचं होतं, घरातलं थोडं आवरायचं होतं, त्यामुळे टाईम लागला. तर आपण लेट लॉग इन झालो. आणि सर्वप्रथम तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आपल्या चॅनलवरती ओला उबेर रिलेटेड व्हिडिओ डेली अर्निंगच्या संदर्भात येत असतात. तर मित्रांनो, आता मला काय झालं माहिती आहे का, मला एक सध्या मी जसं लॉग इन झालो CNG भरून आलो तसं आपल्याला एक नेरूळची ट्रिप आली उबरमध्ये, एक्सेलमध्ये ॲक्सेप्ट केली आपण आणि कस्टमरच्या लोकेशनला चाललो आहे. जातो आता लोकेशनला, कस्टमरला पिकअप करतो, ड्रॉप करतो आणि मग तुम्हाला देतो अपडेट. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली पहिली ट्रिप कंप्लीट झालेली आहे. नेरूळला थांबलो आहे आता. नेरूळला इथे मला वाटतं 15 किलोमीटर, 1-1.5 किलोमीटरचा पिकअप होता आणि 12-13 किलोमीटर ड्रॉप होता. 345 रुपये मिळाले आपल्याला. 15-2-30 म्हणजे 20-21 रुपये पर किलोमीटरनी या ट्रिपचे पैसे दिले. आता कस्टमरला ड्रॉप केले, बाहेर आलो आहे. अजून तर काय आता वाजलेलं नाही. बघूया आता काय. थोडं पीक हावर तर संपून गेला आहे मित्रांनो. पण माझा तर एक अनुभव सांगतो तुम्हाला. मी पीक हावर नसताना, सकाळी पण पीक हावरला मी लेटच येतो. मला काय असं टायमिंग हे होत नाही. दुपारच माझं काम चांगलं होतं आणि संध्याकाळी पीक हावरमध्ये एखाद दुसरी ट्रिप होते माझी, बस. माझं पीक तसं काम बघायला गेलं ना तर दुपारीच चांगलं होतं. काय माहिती आता कसं काय. एक्सेलचं तर असा फंड आहे माझ्या. थोडं ते लक्षात आलं म्हणून तुम्हाला सांगावं म्हटलं. तर आलं आता, कस्टमरला ड्रॉप केले. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक करा. बघत असताना लाईक तेवढं राहून जाते. लाईक तेवढं करत जावं व्हिडिओला. जेवढे व्ह्यू येत आहेत तेवढे लाईक नसतात, लाईक खूप कमी असतात. तर ठीक आहे मित्रांनो, बघूया आता कोणती ट्रिप मिळते काय. केले आता मी उबेर तर चालूच आहे, रॅपिडो पण चालू आहे. ओलाचा रिचार्ज करू का नाही बघूया, थोडं वेट करीन. जर नाही याच्यात भेटेन तर मग ओलाचा पण रिचार्ज करीन. तर मित्रांनो, आपण आलो आहे आता कल्याण डोंबिवली. ॲक्च्युली नेरूळला होतो आणि नेरूळला मला उबरमध्ये एक्सेलला ठाणे दिसलं. म्हटलं ठाण्याची ट्रिप आहे, चला 1 तास टायमिंग दाखवतो आहे. ॲक्सेप्ट केली, कस्टमरच्या लोकेशनला गेलो. कस्टमर बसले, OTP टाकला, चालू केलं तर डायरेक्ट कल्याण डोंबिवली. काय समजलं नाही मला वाटतं कस्टमरनी बुक करायच्या अगोदर ठाणा टाकला असेल आणि नंतर मग कल्याण डोंबिवली टाकला असेल, असं काहीतरी झालं असेल. आणि त्याच्यामुळे मला असा प्रॉब्लेम झाला की मी कल्याण डोंबिवलीत आलो. म्हटलं ठीक आहे चला. आणि एवढं ट्रॉफिक लागलं ना, जवळजवळ 1.5 तास तर माझा एका ठिकाणी ट्रॉफिकमध्येच गेला. आता एक वाशीची ट्रिप आलेली पण नाही हातात लागली. तर आता थांबलो इथं. जेवण तर नाहीच आहे. बघूया आता, इथून पटकन निघायचं बाहेर आपल्याला, तिकडं नवी मुंबई साईडला. वाशीची ट्रिप आलेली, भेटली असती बरं झालं असं, गेलो असतो लवकर. बघूया चला आता, लॉग इन आहे आपण. कोणती ट्रिप मिळते देतो तुम्हाला अपडेट. तर मित्रांनो, तुम्हाला सांगायचं म्हणजे आज कल्याण डोंबिवली येऊन आपण खूप मोठी चूक केली. जे त्या ट्रिपचं जे ट्रॉफिक लागलं, परत आता इकडून तर एक ही ट्रिप वाजत नाही मला नवी मुंबई साईडच्या. त्या कल्याण, अंबरनाथ तिकडलेच ट्रिप वाजत आहेत. वैतागलो. मग येता आता म्हटलं चला आता डायरेक्ट आपण पनवेल साईड त्या साईडला निघून जाऊ. मग MTच चाललो आहे मित्रांनो आता. आणि आता एक रस्त्यात CNG पंप होता, मग आपलं 5 कांड्या होत्या तरी टॉपअप करून घेतला. मी देतो फोटो, स्क्रीनशॉट CNGचा फोटो काढला आहे मी. तर आपण तलोजा MIDC एरियातून चाललो आहे, त्या साईडून. जर इकडून डोंबिवली वगैरे ह्या एरियातून जर एखादी भेटली ट्रिप आपल्याला तिकडली तर भेटली, नाहीतर आपण आता एक 10-12 किलोमीटर इथून MT जाणार आहोत. काय करणार मित्रांनो आज. आणि एवढं निघायला पण एवढं ट्रॉफिक, जेवढं जायला होतं तेवढंच निघायला मला लागलं. आत्ता तिथून ट्रॉफिकमधून बाहेर पडलं आणि MIDC रोडला लागलो आहे मित्रांनो. आता चाललो आहे मी तिकडे पनवेलला. खूप काय एक ट्रिप चुकीची लागली नाही एखाद दिवशी. होतं असं एखाद दिवशी, मला माहिती आहे, कारण याच्या अगोदर पण माझं लय वेळा झालेला आहे. पण त्यावेळेला मी व्हिडिओ बनवत नव्हतो. आता तुम्हाला समजते, आता मी व्हिडिओ बनवतोय म्हणून तुम्हाला कळतं. त्यावेळेला व्हिडिओ बनवत नव्हतो, एवढाच फरक आहे. ठीक आहे, अजून जेवलो सुद्धा नाही मित्रांनो. काय सांगायचं, 2:30 वाजले. बघू शकता तुम्ही, 53 किलोमीटर गाडी चालली ना, 2:30 वाजलेत. तर काय आजचा दिवस मला वाटतं वायाच जाणार आहे असं वाटतंय.
काय उबर ओला रिचार्ज करायला पाहिजे मित्रांनो. मी ओलाचा रिचार्ज केला नाही ना, चुकी आहे. आणि ओलाचा महिन्याचा किंवा 8 दिवसाचा 15 दिवसाचा रिचार्ज करायला पाहिजे. ओला परवडतं आहे. कुठे असं जर एखाद्या ठिकाणी अडकलं ना निघते. कारण मी ओला चालू करून बघितलेलं, मला एक न्यू पनवेलची ट्रिप वाजलेली, पुन्हा वाशीची वाजलेली. पण प्रॉब्लेम काय माहिती, मी घ्यायला काय नाही, ती ट्रिप मी घेतली पण असते, ॲक्सेप्ट पण झाली असते, पण ते प्लॅटफॉर्म फ्री वगैरे ते खूप महागात पडतं, त्यामुळे मी ती घेतली नाही. रिचार्ज परवडतो, ते परवडत नाही, म्हणून मी ती ओला बंदच करून टाकलं. म्हटलं जाऊ दे आता, रिचार्जच नाही तर कशाला उभं आहे. उबरचं बघूया संध्याकाळपर्यंत 8 वाजेपर्यंत काय काय होतंय. 1000 रुपयाचं काम झालं मित्रांनो. असं काही काम आजचं जास्त पण नाही झालं. जातो आता इथून, निघतो पहिला. बघा काही सुद्धा वाजत नाही ॲक्च्युली, रडारमध्ये सुद्धा ट्रिप वाजत नाही. आज दिवस लॉस जातोय असं वाटतंय, पण बघू. जरी संध्याकाळी काय नशीब चमकलं तर एखादं थोड्याफार चांगल्या ट्रिपा लागल्या तर संध्याकाळी होऊ शकतं काम. शनिवार आहे आज, बघूया चला. तर मित्रांनो आपण पोचलो आहे आता खारघरला. इस्कॉन टेम्पल सांगतो तुम्हाला. आपण डोंबिवलीतून निघालो आणि गाडी आपण जस्ट तिथे एक हॉटेल होतं, तिथं थोडंसं काहीतरी खाल्लं, नाश्ता वगैरे केला. आणि तिथून नाश्ता करत असतानाच आपल्याला एक पावभाजी होती तिथे हॉटेलमध्ये मित्रांनो. पावभाजी खाल्ली, नाश्ता करत होतो, आणि तोपर्यंत आपल्याला एक पाठीमागून 1 किलोमीटरवरून खारघर इस्कॉन टेम्पलची ट्रिप आली. बरं झालं म्हटलं, डोंबिवलीवर आपला काय वेळ लागला पण काय थांबायची गरज नाही लागली आपल्याला. डायरेक्ट म्हणजे MT चालायची गरज नाही लागली, आपल्याला बुकिंग मिळाली. आणि मी अशा पद्धतीनं मग खारघरची इस्कॉन टेम्पलची बुकिंग केली. एक्सेलमध्ये बुकिंग होती मित्रांनो. तर ती ट्रिप घेऊन आलो. आता कस्टमरला ड्रॉप केले. सकाळपासून फक्त 3 ट्रिपा झालेत, आणि तुम्ही बघू शकता 4 वाजून 9 झालेत, आणि 88 किलोमीटर गाडी चालली आहे. आणि आपलं काम झालं 1400 रुपयाचं. आता संध्याकाळपर्यंत रडत खडत आपल्याला 2500 रुपये, 2500-3000 रुपयेपर्यंत काम करायचं आहे. काम खूप कमी आहे मित्रांनो. आज बुकिंग नाही आहेत उबरमध्ये. ओला तर मी रिचार्ज केलाच नाही. काय माहीत आता, बघूया कसं काय काय होतं, देतो तुम्हाला अपडेट. तर मित्रांनो आलो आपण कामोट्यामध्ये. टाईम होतो आहे 5:50. गाडी चालली 123 किलोमीटर, आणि सध्या कामोट्यात आहे. काय नाही मित्रांनो, आज बिझनेस बिलकुल काय नाही. कसे तरी रडत खडत आत्तापर्यंत 2000 झाले. तर मित्रांनो तुमच्याशी बोलत होतो तोपर्यंत आपल्याला एक रॅपिडोमध्ये खारघरची ट्रिप आली, ॲक्सेप्ट पण झाली. चाललो आहे आता कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. तर चहा प्यायचा होता, पण आता खारघरमध्ये जाऊनच पिऊया. एवढी ट्रिप कंप्लीट करू आणि मग भेटतो तुम्हाला खारघरमध्ये. तर मित्रांनो टाईम होतो आहे 7 वाजता आहेत, आणि आपण कामोट्यातून एक ट्रिप घेऊन आलो इकडं इस्कॉन टेम्पल खारघरला. रॅपिडोमध्ये ट्रिप होती मित्रांनो, आणि कस्टमरला ड्रॉप केलं आहे. पण आता मित्रांनो ड्रॉप केल्यापासून जवळजवळ अर्धा 1 तास होत आला, काहीच ट्रिप वाजत नाही. उबरमध्ये नाही ना रॅपिडोमध्ये नाही. ओलाचा तर मी काही रिचार्ज केला नाही मित्रांनो. आणि उबरचा रिचार्ज आपला संपत 8-8:15ला रिचार्ज संपतो आहे. विचार करतो त्याच्या अगोदर एखादी तरी छोटी अर्धी की ट्रिप मारावी. उबरमध्ये एक 2000चं काम झालं आहे, आणि रॅपिडोचं एक 300, म्हणजे 2300 रुपयेपर्यंत काम झालं आहे मित्रांनो आज दिवसभरामध्ये. गाडी 130 किलोमीटर चालली आहे. तर मित्रांनो आपल्याला एक फोन बोलत होतो तुमच्याशी, आणि भावाचा गावावरून फोन आला होता. तर खारघरला आहे मित्रांनो. 7 वाजून गेले, अजून काही ट्रिप नाही. आणि उबरचा आपल्याला रिचार्ज संपतो आहे आपला 8:15पर्यंत. 8:15पर्यंत उबरमध्ये एखादी आली तर ट्रिप करायची. 8:15पर्यंत आता मी खारघरला वेट करणार आहे. नाहीतर मग चला, मग एखादी भेटली खारघर उबरमध्ये तर ठीक, नाहीतर मग रॅपिडोमध्ये एखादी भेटली तर करायची. म्हणजे जेमतेम 2500 रुपयेपर्यंत काम होईल. बिलकुल काम नाही आज. शनिवार काय एवढा स्लॅग चालला आहे शनिवार. मागचे 2-3 शनिवार मी चांगले 5-5 रनिंग क्रॉस केली, पण हा शनिवार एकदम बॅड चालला आहे. आणि जाऊ द्या, मला ते सकाळी एक ट्रिप पण लागली चुकीची डोंबिवलीची, त्याच्यामुळे पण नशीब ती तिकडून येताना एक खारघरची भेटली, म्हणून कसं तरी आपलं थोडं झालं. नाही तर आज एकदम दिवस टोटल लॉस गेला असता. म्हणजे मला वाटत होतं MT यावं लागतं काय, पण नाही MT आलो. भेटली आपल्याला खारघरची ट्रिप. खारघरवरून परत एक पनवेल, सीवूडवरून पनवेलवरून परत खारघरला आलं. तर ठीक आहे, बघतो आता काय मिळते का काय, देतो तुम्हाला अपडेट. मित्रांनो आलो आहे आपण आता रोडपालीला. खारघरमध्ये होतो, खारघरमधून तलोजाची एक ट्रिप लागली. झाली ट्रिप कंप्लीट रॅपिडोमध्ये. आणि
सध्या आलो आहे आपण आता घरी. बघू शकता तुम्ही 8 वाजलेत आणि गाडी चालली 147 किलोमीटर, म्हणजे हार्डली 1 किलोमीटरवरती आपलं घर आहे. तर जातो घरी, गाडी लावतो आणि तुम्हाला देतो टोटल अपडेट, किती झाले, काय झाले, आज कसा बिझनेस होता, काय होता, सगळ्या गोष्टीचा सारांश तुम्हाला सांगतो. आणि ठीक आहे मित्रांनो, जातो घरी आता. तर आलो आहे आपण आता घरी. बघितलं तुम्ही 8 वाजले, 7:15ला आपला उबरचा पास संपतो आहे. त्यामुळे काय आपण जास्त भानगडीत पडलो नाही ट्रिपाच्या. आणि 148 किलोमीटर गाडी चालली आपली. 148 किलोमीटरमध्ये मित्रांनो टोटल आज बिझनेस पूर्ण डाऊन होता. पूर्ण म्हणजे पूर्ण उबर होतं. मी ओलाचा रिचार्ज केला नाही मित्रांनो, इथं चूक झाली. मला तर वाटायला पाहिजे मला तर कळायला पाहिजे होतं की ओलाचा पण रिचार्ज करायलाच पाहिजे. ओलाचा रिचार्ज केला ना मित्रांनो, ओला आणि उबेर दोन्हीमध्ये मिळून बिझनेस होतो. रॅपिडोचा भरोसा नाही मित्रांनो. रॅपिडो कधी ट्रिपा देईल कधी नाही, रॅपिडोचा काही भरोसा नाही. एखादी ट्रिप लागते तर एखादी ट्रिप लागत नाही. तर ठीक आहे, त्या दिवशी पण माझं तसंच झालं आणि आज पण तेच विषय झाला. पण तरी आपण उबरमध्ये केलं काम. एक चुकीची ट्रिप आपल्याला भेटली डोंबिवलीची, पण ठीक आहे, कधी कधी होतं असं. जाताना ट्रॉफिक, येताना ट्रॉफिक, पण MT येता आलं नाही. येताना खारघरची ट्रिप मिळाली, त्यामुळे जरा बरं झालं. तर एकंदरीत आजचा दिवस एकदम साधारण गेला आहे. जास्त काय असं बिझनेस झाला नाही, पण ठीक आहे. ओलामध्ये आपल्या 5 ट्रिप कंप्लीट झाल्यात. 1999 म्हणजे 2000 रुपयाचा बिझनेस झाला आहे. देतो स्क्रीनशॉट मी इथे. आणि रॅपिडोमध्ये 2 ट्रिप कंप्लीट केलेत. 560 रुपयाचं काम झालं रॅपिडोमध्ये. असं दोन्हीचं टोटल मिळून कॅल्क्युलेटरचा पण स्क्रीनशॉट देतो. 2660 रुपयाचं काहीतरी काम झालं आहे. 2660 रुपये. आणि गाडी चालली आपली 148 किलोमीटर. त्यामुळे आपण 600 रुपये, जे वरचे 660 रुपयेचा CNG पकडला आहे. रिचार्ज मित्रांनो आपल्याला काय लागलं नाही आज, कारण का आपला उबरचा रिचार्ज होता काल आपण ट्रिप केलेली, त्या रिचार्जमध्येच आज दिवसभर चालवलं आहे. त्यामुळे उबर काय आपण पुन्हा पास ॲक्टिव्ह केला नाही. तर रिचार्ज पैसे नाही. ओलाचा आपण रिचार्ज केला नाही. रॅपिडोचा तर तो 1 वर्षाचाच रिचार्ज असतो, त्यामुळे त्याचा काही विषय नाही. तर अशा प्रकारे आपलं 2660 रुपयेचं काम झालं आहे. त्याच्यातून 2560 रुपयेचं. त्याच्यातून आपण 560 रुपये गॅस मायनस केला, CNG. तरी आपलं 2000 रुपये प्रॉफिट आजच्या याच्यामध्ये राहिलं आहे. आज कसं झालं मित्रांनो, गाडी काही जास्त नाही चालली, पण रखडपट्टी खूप झाली आणि ट्रॉफिक लागल्यामुळे CNG जरा जास्त गेला आणि बिझनेस कमी झाला. असा एक आज आहे. 150 किलोमीटरला कमीत कमी 3000 बिझनेस व्हायला पाहिजे होतं मित्रांनो. 500 रुपये कमी पडले, पण ठीक आहे, त्या ट्रॉफिकमुळं त्याच्यामुळं थोडंसं आणि हे टेन्शन पण आलं. पण चला, टेन्शन घेऊन काय फायदा नाही. बिझनेसमध्ये जेवढा संयम ठेवेल तेवढं चांगलं असते. तर कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ, कमेंट करून नक्की सांगत जा. आणि मला आता ते काय कोण आहेत माहिती नाही, ओम स्वरूप म्हणून त्यांचं आयडीवरती नाव येते. आणि त्यांची मला इतकं त्यांचे एक मनापासून खरंच आभार मानायचे आहेत. माझ्या प्रत्येक व्हिडिओला त्यांची कमेंट असते. खूप बरं वाटतं, ना ओळख ना काय, पण ते आपल्या सबस्क्रायबर आहेत, व्हिडिओ बघतात. आणि प्रत्येक व्हिडिओ, माझा कसाही व्हिडिओ असू द्या, एखाद्या दिवशी बिझनेस कमी झाला तर ते मोटिवेशनल त्यांची कमेंट असते. एखाद्या दिवशी बिझनेस चांगला झाला तर एक चांगली असते. मी आता काल एक त्यांची कमेंट आली, मी मोबाईलसाठी बोललो तर ते बोलले, काही नाही दादा, चांगली क्लिअरिटी आहे, तुम्ही फक्त काम करत राहा, मोबाईल वगैरे काय खर्चात नका पडू. म्हणजे इतकं मला असं ते बरं वाटतं ना, की एक बाबा आपल्या घरातलंच कोणतरी आपल्याला एक असतं ना मित्रांनो, आपण घरामध्ये असतो आणि आपल्या घरापेक्षा मोठं कोणतरी असेल, मोठा भाऊ वगैरे असेल किंवा कोण असतील, वडील असतील, आपल्याला जसे समजून सांगतात ना, त्या पद्धतीने त्यांच्या मला कमेंट वाटतात. खूप मला त्यांच्याबद्दल खरंच खूप, तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल ना तर खरंच तुमचे खूप धन्यवाद. मी तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय पण दिले आणि तरी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून मी खूप धन्यवाद देऊ इच्छितो. श्री स्वामी समर्थ. आणि तुम्ही असेच आपल्याला सपोर्ट करत राहा. आपण मित्रांनो, माझं एक हे आहे काय, मी ना कधी असं कोणाचं म्हणजे आता काय, आता बोलायला गेलं तर मला काय म्हणायचं तुम्ही लक्षात येत असेल तुमच्या, एवढं काय ठीक आहे. चला बघू, पुन्हा एखादा विषय आला तर आपण त्याला मांडू. तर व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि परत एकदा सर्वांचे, त्या सबस्क्रायबर कमेंट करतात म्हणून त्याचे नाही, बाकीचे पण तुम्ही जर जे व्हिडिओ बघतात त्या सर्व आपल्या सबस्क्रायबरचे सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि भेटू पुन्हा उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये. उद्या रविवार आहे मित्रांनो. उद्या मी ओला आणि
ओलाचा रिचार्ज सकाळीच करणार आहे 24 तासाचा आणि उबरचा तर पास ॲक्टिव्ह होईलच. याप्रमाणे दोन्हीमध्ये आपण काम करणार आहोत. उद्या आपल्याला रविवार आहे, चांगला दिवस भरून काढायचा मित्रांनो. तर उद्या भेटू, उद्या पुन्हा एकदम छान आणि सुंदर अशा व्हिडिओमध्ये चांगली अर्निंग घेऊन तुमच्यासाठी. तर ठीक आहे मित्रांनो, गुड नाईट. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.